हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर लगेचच नाश्ता करायला घेतला. आज नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी होती. आज मी एकटीनेच नाश्ता करायला घेतला कारण की मला सोफ्याची आणि हॉलची अशी डीप क्लिनिंग करायची होती. ही हॉलमधली माझी बुद्ध पेंटिंग आहे. बघा तुम्हाला याच्यावरती किती घाण झालेली दिसत आहे आणि धूळसुद्धा. जवळ जाऊन फ्रेमला बघितले तर वरतीसुद्धा हॉलच्या जाळे दिसत होते. मग काय पटापट जाळे क्लीन करायसाठी ब्रश घेऊन आले आणि संपूर्ण हॉलमधले जाळे काढून टाकले. जाळे काढल्यानंतर सोफ्यावरची कवरे धुवायला टाकली. घरातील एक काम करायला घेतलं तर दुसरं काम तयारच असतं. बघा, जाळे काढत असताना माझ्या धक्का लागून स्टँडवरची कुंडी खाली पडली आणि संपूर्ण माती हॉलमध्ये पसरली. सोफ्यावरती काही सामान होतं आणि कुशन कवरसुद्धा होते. ते सुद्धा काढून घेतले आणि सगळा सोफा रिकामा करून घेतला. बघा, त्याच्यावरती तुम्हाला धूळ दिसत असेल की जे कुशन कवरच्यामुळे दिसत नव्हती. सोफा कवर काढल्यानंतर त्याच्या फटीमध्ये बघा तुम्हाला खूप सारी अशी धूळ माती दिसत आहे. तीच मला आज क्लीन करून घ्यायची होती. सर्वात आधी पेंटिंग पुसायला घेतली आणि नंतर वॉलपेपरसुद्धा पुसायला घेणार होते. यावेळेस मी वॉलपेपर कुठलाही ब्रश न वापरता एक आयडिया वापरून संपूर्ण वॉलपेपर साफ करणार आहे. आपल्याकडे प्रत्येकाच्याच घरी आजकाल वॉलपेपर लावण्याचा ट्रेंड सुरू आहे. तर मला हेच सांगायचं आहे की वॉलपेपरवर जी धूळ असते ती आपण कुठल्याही ब्रशनं न वापरता आपण घरच्या घरी एक साधी ट्रिक वापरून साफ करू शकतो. ती ट्रिक म्हणजे आपल्याला आपल्या घरचा नेहमीचा वापरीतला झाडू घ्यायचा आहे. त्यात आपल्याकडे नेहमी राहणारी घरचीच कॉटनची अशी ओढणी घेऊन त्याला झाडूवरती गोल गोल लपेटून घ्यायचे आहे आणि त्याला एक गाठ बांधून घेऊन त्याचा वॉलपेपर किंवा दिवाल साफ करण्यासाठी वापर करायचा आहे. याने काय होतं, आपल्या वॉलपेपरला कुठलाही इजा होत नाही आणि वॉलपेपर असा कुठेही क्रॅशेस पडत नाही. सॉफ्ट अशा ओढणीने कॉटनच्या संपूर्ण वॉलपेपरची धूळ साफ अशी होऊन जाते. आपल्या घरच्या वॉलपेपर किंवा भिंतीवर लागणारे पेंटिंगचे कुठलेही नुकसान न करता या प्रकारची ट्रिक वापरून तुम्ही आपल्या घरचे दिवाल आणि वॉलपेपर क्लीन करून घेऊ शकता. त्यावरती लागलेली संपूर्ण धूळ साफ होऊन जात असते. मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी साफ करण्यासाठी ब्रशेस मिळतात, पण आपण ते घेऊन तर घेतो, पण त्यांना ठेवण्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाकडेच असतो. म्हणून असे ब्रश न वापरता तुम्ही
ह्या प्रकारची ट्रिक वापरून घरच्या घरी तुम्ही तुमचे वॉल आणि वॉलपेपर साफ करून घेऊ शकता. नंतर ब्रशचा वापर करून सगळी सोफ्याच्या आतमधली धूळ, आजूबाजूची धूळ साफ करून घेतली. सोफा क्लिनिंग केल्यानंतर त्याला साईड केले आणि म्हटलं त्याच्या खाली काय आहे आणि काय नाही हे बघावं. तर काय खाली तर दुसरं काही नाही मिळालं, फक्त धूळ आणि मातीच होती. ती मग झाडूने पूर्णपणे काढून घेतली. त्याच्या मागे सोफ्याच्या मागे जाडे काही होते ते सुद्धा साफ करून घेतले आणि साफ झाल्यानंतर लगेचच त्याला मस्तपैकी क्लीन करून घेतले. सोफ्याच्या मागच्या खिडकीच्या खालच्या भागात खूप सारी माती जमा झाली होती. ती सुद्धा एक खास ट्रिक वापरून सगळी घाण त्यातली खिडकीच्या खालची काढून घेतली. नंतर संपूर्ण हॉलला पोछा मारून क्लीन करून घेतला. सोबतच मी जी ट्रिक सांगितली तुम्हाला वॉलपेपर साफ करण्यासाठी, ती ट्रिक तुम्हाला नक्की आवडली असेल. अशाच प्रकारच्या छोट्या मोठ्या आयडिया बघण्यासाठी माझ्या विशाखा लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. हॉल क्लिनिंग झाल्यानंतर संपूर्ण खिडकीचे पडदे धुवायला काढून घेतले आणि फ्रेश व्हायला मी गेले.
बुद्धांना वंदन करून घेतले. आज रात्रीच्या जेवणात अंडा बिर्याणी अशी बनवली होती. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.